नमस्कार. इराण आणि इस्रायलमधील युद्ध आता एका महाविनाशाच्या दिशेनं पुढे जात आहे. हा जागतिक संघर्ष दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चाललाय. याच वेगानं वाढत असलेल्या संघर्षावरील या विशेष वृत्तांतामध्ये पाहूया नेमकं काय घडतंय. जे आत्तापर्यंत फक्त एक प्रादेशिक युद्ध वाटत होतं, त्यात आता जागतिक महासत्ता ओढल्या जाण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. खरं तर हा संघर्ष आता एका अत्यंत धोकादायक आणि नव्या वळणावर येऊन पोहोचलाय. आणि हे बघा, अमेरिकेने मध्य पूर्वेत आणखी 3,500 सैनिक पाठवून लष्करी हस्तक्षेप थेट वाढवला आहे. याचा अर्थ काय होतो? तर आता हे युद्ध केवळ दूरवरून होणाऱ्या हल्ल्यांपुरतं मर्यादित नाही, तर जमिनीवर थेट कारवाईची तयारी सुरू झाल्याचे हे स्पष्ट संकेत आहेत. अमेरिकेच्या या सैन्य तैनातीवर इराणच्या माध्यमांनी एक अतिशय गंभीर आणि थेट प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी स्पष्ट इशारा दिलाय की नरकात आपले स्वागत आहे. या एका वाक्यावरून हे स्पष्ट होतंय की आता प्रॉक्सी वॉरफेअरकडून थेट जमिनीवरील युद्धाची शक्यता निर्माण झाली आहे. युद्धाला आता 30 दिवस झाले आहेत आणि या एका महिन्यात या युद्धाचं स्वरूप पूर्णपणे बदलून गेलं आहे. क्षेपणास्त्र आणि ड्रोनच्या हल्ल्यांनंतर आता थेट सैन्य कारवाईच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. तर आघाडीवरची परिस्थिती खूपच गंभीर आहे. अमेरिकेने USS त्रिपोलीसारखी अत्याधुनिक युद्धनौका आणि F-35B लढाऊ विमाने तैनात केली आहेत. एवढंच नाही तर तिसरी विमानवाहू नौकाही आखाताच्या दिशेने निघाली आहे. दुसरीकडे इस्रायलने थेट इराणची राजधानी तेहरानवर हल्ले केले आहेत. या संघर्षात आत्तापर्यंत 5 पत्रकारांचा बळी गेलाय आणि सर्वात धक्कादायक म्हणजे इराणने आता चक्क अमेरिकी आणि इस्रायली विद्यापीठांनाही आपलं वैध लक्ष बनवण्याची धमकी दिली आहे, ज्यामुळे परिस्थिती आणखीनच चिघळली आहे. आता आपण रणांगणावरून थोडं जागतिक राजकारणाकडे वळूया, कारण ह्या युद्धाचे परिणाम फक्त युद्धभूमीपुरते मर्यादित नाहीत. जगभरात मोठ्या प्रमाणात नागरी असंतोष पसरलाय आणि लोक रस्त्यावर उतरून आपला विरोध व्यक्त करत आहेत. अमेरिकेत तर या विरोधाची व्याप्ती किती मोठी आहे हे या आकड्यावरून लक्षात येतं. अमेरिकेच्या प्रत्येक राज्यात म्हणजे तब्बल 50 राज्यांमध्ये युद्धविरोधी निदर्शनं सुरू झाली आहेत. पण यात एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यायला हवा. ही केवळ युद्धविरोधी चळवळ राहिलेली नाही. या आंदोलनांमध्ये मध्यपूर्वेतील युद्धासोबतच वाढती महागाई, मानवाधिकार आणि ट्रान्सजेंडर हक्कांसारखे सामाजिक आणि आर्थिक मुद्देही उचलले जात आहेत. खरं तर या युद्धामुळे हे सगळेच प्रश्न आणखी गंभीर बनले आहेत. चला आता पाहूया की हे जागतिक संकट थेट आपल्या म्हणजे भारताच्या अर्थव्यवस्थेवर आणि सर्वसामान्यांच्या जीवनावर कसा परिणाम करताय, कारण याचे परिणाम आता अगदी स्पष्टपणे दिसू लागले आहेत. तर बघा, उत्तर प्रदेशातून आखाती देशांना होणारी भाजीपाल्याची निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतंय. मध्य प्रदेशात उद्योगांना लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती तब्बल 30% वाढल्या आहेत. आंतरराष्ट्रीय वाहतुकीचा खर्च तर विचारायलाच नको, तो तब्बल 5 पटीने वाढलाय आणि अगदी पॅरासिटामॉलसारख्या सामान्य औषधांच्या किमतीही आता वाढू लागल्या आहेत. या आर्थिक संकटाला तोंड देण्यासाठी भारत सरकार आणि रिझर्व्ह बँकेने काही तातडीची पावलं उचलली आहेत. खुद्द पंतप्रधानांनी मन की बातमधून लोकांना ऊर्जा संकटाची जाणीव करून दिली आणि अफवांपासून दूर राहण्याचं आवाहन केलं आहे. तर दुसरीकडे रुपयाची घसरण थांबवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने बँकांना चलन साठा मर्यादित ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. एकीकडे युद्धभूमीवर तणाव वाढत असतानाच दुसरीकडे पडद्यामागे उच्चस्तरीय मुत्सद्देगिरी आणि सामरिक डावपेचही सुरू आहेत. प्रत्येक देश या संकटात आपली बाजू कशी मजबूत करता येईल याचा प्रयत्न करत आहे. इथे आपल्याला 2 वेगवेगळ्या राजनैतिक आघाड्या तयार होताना दिसत आहेत. एकीकडे पाकिस्तान, सौदी अरेबिया, तुर्की आणि इजिप्त इस्लामाबादमध्ये बैठक घेत आहेत, तर दुसरीकडे भारताचे पंतप्रधान थेट सौदीच्या क्राऊन प्रिन्ससोबत हॉर्मुझच्या सामुद्रधुनीसारख्या महत्त्वाच्या व्यापारी मार्गांवर चर्चा करत आहेत. आणि याच सगळ्या घडामोडींमध्ये इराणने काही धाडसी मागण्या पुढे ठेवून या संकटात एक नवा ट्विस्ट आणला आहे. त्यांची पहिली मागणी आहे की हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवर त्यांचंच पूर्ण नियंत्रण राहील आणि दुसरी म्हणजे इथून जाणाऱ्या प्रत्येक जहाजाकडून ते टोल टॅक्स वसूल करतील. या सगळ्या घडामोडी पाहिल्या की एक गोष्ट स्पष्ट होते. या संकटावर कोणताही ठोस तोडगा निघताना दिसत नाहीये. त्यामुळे भविष्याबद्दलची अनिश्चितता आणि चिंता अधिकच गडद झालीय. आणि मग सर्वात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न उरतो, जो आपल्या सगळ्यांच्याच मनात आहे, की हे संकट अखेर संपणार तरी कधी? या प्रश्नावर तज्ज्ञांचं मत ऐकलं तर परिस्थितीचं गांभीर्य आणखी वाढतं. भारताचे माजी मुत्सद्दी KP फॅबियन यांचं स्पष्ट म्हणणं आहे की हा संघर्ष लवकर संपणार नाही. याचाच अर्थ हे काही तात्पुरतं संकट नाही, तर हे एक दीर्घकालीन भूराजकीय वास्तव आहे, ज्याचा सामना आता संपूर्ण जगाला करावा लागणार आहे.